आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरे महत्त्वाची बैठक घेताना दिसत आहेत आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ही बैठक असावी असा अंदाज अर्थात वर्तवला जातो आहे। शिवसेनेचे सगळे महत्त्वाचे नेते मातोश्रीवर सध्या जमलेले आहेत। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। हेमंत, सगळ्यात आधी ही मीटिंग कशासाठी आहे म्हणण्यापेक्षा कोण कोण नेते मातोश्रीवर आता जमलेले दिसत आहेत? सुजिता, शिवसेनेचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये हेच महत्त्वाची विषय आहे तो की उद्याचा मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी शिवसेनेची भूमिका काय आणि शिवसेना सहभागी होणार का अशा पद्धतीची सूत्रांकडून जी माहिती मिळते तीच आहे की हाच विषय घेऊन उद्धवजी ठाकरे या बैठकीला संबोधित करत आहेत आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाची जी भूमिका आहे पुढची की येणाऱ्या ज्या मंत्रिमंडळ विस्तार आहे त्या विस्तारामध्ये शिवसेना सहभागी होईल की नाही आणि या बैठकीमधलं जे काही जो निर्णय असेल तो उद्धव ठाकरेंच्याकडे संपूर्णपणे सर्व नेत्यांनी सुपूर्द केलेला आहे आणि उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील त्या भूमिकेचं सर्वजण नेते त्या पद्धतीने आपली पुढची राजकीय जी भूमिका आहे ते सांगतील अशा पद्धतीचं सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये, जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना असेल का आणि शिवसेनेचे जर असले तर कोण जे आमदार आहेत इच्छुक त्यांची नावं जाहीर होतील का हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच हेमंत, आमच्याबरोबर असेच राहा। विशेष प्रतिनिधी मयंक भागवत सध्या आपल्याबरोबर आहेत। तर मयंक, हेमंतकडनं जी माहिती मिळते त्यानुसार सहभागी व्हायचं की नाही इथपासून शिवसेना पुन्हा डोलमडोल आहे असं दिसतंय। एकंदरीत सकाळपर्यंत असं बोललं जात होतं की शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी होईल असं। आता काय नेमक्या घडामोडी शिवसेनेच्या गोटामध्ये घडताना दिसत आहेत? रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवसापूर्वी जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेना सहभागी नव्हती। त्यानंतर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणं झालं होतं। त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये देखील आम्ही सहभागी होणार नाही, कारण आम्हाला जे आहे ते मान दिला जात नाही, आमचा नेहमी अपमान केला जातो आणि आम्हाला जे मागणं आहे आमचं ते आम्हाला हक्काने हवंय, आम्ही कोणाकडे भीक मागायला जाणार नाही। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 3 दिवसापूर्वी जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा राज्यातल्या काही नेत्यांनी असा पवित्रा घेतला होता की उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत की राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत जोपर्यंत आपल्याला हक्काचं काही देत नाही तोपर्यंत आपण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायचं नाही। दुसरी गोष्ट रुजुता, काल रात्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही चर्चा होईल अशी अपेक्षा होती, मात्र ही देखील फोनवर चर्चा झाली नाही। शिवसेनेच्या 2 आमदारांनी जे आहे ते हा पुढाकार घेतला होता आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जी आहे ती चर्चा होणार आहे आणि ती चर्चा जी आहे ती होईल अशी अपेक्षाही होती, मात्र ही संपूर्ण चर्चा जी आहे ती काल रात्रीही झाली नाही आणि त्यानंतर आज दिवसभर जो एकंदरीतच बैठकांच्या मागे बैठका देवेंद्र फडणवीसांच्या आहेत त्यामुळे आज सकाळपासून देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या 2 नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत काहीही चर्चा झालेली नाहीये। आपण जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली तर या ठिकाणी भाजपच्याकडून 4 मंत्री जे आहेत त्यांची नावं समोर येत आहेत। 4 मंत्रिपद भाजपकडे जातील, 2 मंत्रिपद शिवसेनेकडे, तर उरलेली मंत्रिपद जी आहेत ती आपल्या अलायन्स पार्टनर्सकडे म्हणजेच घटक पक्षांकडे जातील। मात्र ह्यावरतीच अजूनही सेना आणि भाजपमध्ये तू मैमय आहे। सेनेचं असं म्हणणं आहे की आम्हाला 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 2 राज्यमंत्रीपद द्या, मात्र भाजप त्यांना 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद द्यायला तयार आहे किंवा त्यांना 2 राज्यमंत्रीपद मिळतील मात्र 1 कॅबिनेट आणि 2 राज्य असा कुठलाही फॉर्म्युला मान्य होणार नाही असं भाजपच्या नेत्यांनी कळवलेलं आहे। दुसरीकडे जेव्हा राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा विस्ताराबाबत झाली तेव्हा कुठलाच जो आहे तो फॉर्म्युला किंवा फोन जो आहे तो पुन्हा एकदा अमित शहांकडून उद्धव ठाकरेंकडे आला नाही, कोणत्याही प्रकारे वरिष्ठ पातळीवरती काही चर्चा नाही। त्यामुळे ही चर्चा जी आहे ती होत नाहीये आणि जी मातोश्रीवरती आज मीटिंग आहे, ज्या मातोश्रीकडे आज शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते निघालेले आहेत, जे संभाव्य मंत्री आहेत ते देखील मातोश्रीकडे निघालेले आहेत याच्यासाठी की उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय भूमिका घेत आहेत, जी भूमिका पक्षाची असेल। जर उद्धव ठाकरेंनी उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहभागी व्हायचं नाही असं नेत्यानं सांगितलं तर शिवसेना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाग घेणार नाही, मात्र जर सामील व्हायचं असेल तर उद्धव ठाकरे काय निगोशिएट फायनल करतायत का? ज्या प्रकारे 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 1 राज्यमंत्रीपद शिवसेनेच्या पारड्यात पडणार आहे, एक आणखीन राज्यमंत्रीपदासाठी दबाव बनवला जाऊ शकतो का? या सगळ्या गोष्टींवरती सध्या जे आहे ते वरिष्ठ नेत्यांवरती चर्चा होईल आणि शेवटी हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील। आज सकाळपासून जर तू पाहिलंस तर आज सकाळपासून गुलाबराव पाटील शिवसेनेचे आमदार संभाव्य मंत्री त्यांचं नाव आहे मुंबईत आहेत, अर्जुन खोतकर मुंबईमध्ये आहेत,
त्याचसोबत सुजित मिंचेकर ज्यांचं नाव संभाव्य मंत्री म्हणून येत आहे कोल्हापूरचे, ते बेळगाववरून मुंबईकडे यायला निघालेले आहेत। मात्र हे सगळे नेते मुंबईमध्ये आहेत, मुंबईकडे पोहोचतायत, संभाव्य मंत्री म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे। मात्र अजूनही उद्धव ठाकरेंनी काही निर्णय घेतला नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चाच केली नाही। त्यामुळे आजची मातोश्रीची बैठक ही महत्त्वाची असणार आहे। नक्कीच, आणि त्या दृष्टीने सगळ्यांचं लक्ष असणार आहे या बैठकीकडे। पण जे दिसतं आहे, मुळात शिवसेना दुखावली गेली आहे की पुन्हाही चर्चा होत नाहीये आत्ताही नावं निश्चित करताना, आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर दबाव टाकण्याचा सुद्धा प्रयत्न शिवसेना एकंदरीत करताना दिसते आहे। एक राज्यमंत्रीपद निदान जास्तीचं पदरात पडावं असा प्रयत्न शिवसेनेचा दिसतो आहे। प्रयत्न असाच आहे की एक राज्यमंत्री पद तरी जे आहे ते आता जास्त पडून घ्यावं, कारण पुढे काय होईल हे माहिती नाहीये। कारण या दोन मित्रपक्षांमधल्या ज्या प्रकारे भांडणे आहेत, ज्या प्रकारे कुरबुरी आहेत, कालच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची तुलना ही राक्षसाशी करण्यात आली। त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले, त्यांनी आशिष शेलारांचा पुतळा जाळला। त्यामुळे ह्या ज्या कुरबुरी आहेत या कुरबुरी वाढणार आहेत। महानगरपालिकेमध्ये मिशन 114 हे भाजपने नक्की केलेलं आहे। भाजपने खुर्चीवरती महापौरांच्या सिंहाला बसवलेलं आहे, तर महापालिकेच्या वरती बीएमसीच्या वरती भाजपने आपला भगवा झेंडा जो आहे भाजपचा तोही फडकवलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला ही गोष्ट जी आहे ती पक्की माहिती आहे की भाजप आपल्या बरोबर येणार नाही। त्यामुळे आत्ताच जर आपल्याला काही निगोशिएट करता आलं तर एखादं मंत्रिपद जे आहे ते आपल्या पाड्यात पडून घ्यावं। त्यामुळे मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये बहुधा मला तरी असं वाटतं बहुधा हाच निर्णय अपेक्षित आपल्याला आहे की उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सेना जाणार का सेना जाणार नाही, का असं म्हणणार की आम्हाला 2 राज्यमंत्रीपद आणि 1 कॅबिनेट पाहिजे, ते जर देत असाल सन्मानाने तर आम्ही येतो, आणि जर आम्हाला सन्मानाने देणार नसाल तर आम्हाला भीक नकोय, आम्ही जे आहे ते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहभागी होणार नाही। जी शिवसेना नेत्यांची 2 दिवसापूर्वीची एक पार्टी लाईन होती, मात्र आज पार्टी लाईन बदलली आहे का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण अजूनही आपण जेव्हा बोलतोय, आपण जेव्हा या गोष्टीवरती चर्चा करतोय तेव्हा सुद्धा भाजपकडून शिवसेनेला कोणताही फोन नाही आणि मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना कोणताही फोन नाही, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा नाही। खरंच एकंदरीत असंच दिसतंय मयंक, जसं सुरुवातीला झालं होतं निवडणुका एकत्र लढायच्या की नाही हे सुद्धा शेवटच्या दिवशीपर्यंत ठरवलं गेलं नव्हतं, त्यानंतर सत्तेत सहभागी व्हायचं की नाही हे सुद्धा शेवटपर्यंत ठरलं नव्हतं। एकंदरीत शिवसेना आणि भाजपा या 2 पक्षांमध्ये अजूनही विस्तव जात नाही असंच दिसतंय, दोघांचं अजूनही जमत नाही असंच दिसतंय। अजिबातच जमत नाहीये दोघांचं। जर आपण पाहिलं, मी जे उदाहरण कालचं दिलं, भाजपचा जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये भाजपने न बोलता अधिकृत केलं की आम्ही जे आहे ते स्वबळावरती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत। मुख्यमंत्र्यांचं जर आपण विधान ऐकलं तर मुख्यमंत्र्यांचं विधान एकदम स्पष्ट होतं की मुंबई जी आहे ती बकाल झालेली आहे, मुंबईचा विकास झालेला नाही आणि आपल्याला मुंबईचा विकास करायचा आहे आणि मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणारच, हे शब्द मुख्यमंत्र्यांचे होते। जर राज्याचा मुख्यमंत्री जिंकणारच आणि आम्हीच जिंकणार असं म्हणतो तेव्हा तो भाजपच्या बाजूने बोलतोय। त्यामुळे आपण एक गोष्ट स्पष्ट समजावी की भाजपने न सांगता शिवसेनेला काल एक म्हटलेलं आहे की मिशन 114 आमचं आहे, आम्ही मुंबई महानगरपालिका स्वबळावरती लढवणार आहोत। महापौरांच्या खुर्चीवरती जो वाघ बसला होता त्या जागी आता त्यांनी सिंहाला बसवलेला आहे। बीएमसीच्या बिल्डिंगवरती जो भगवा होता त्या ठिकाणी आता भाजपचा झेंडा लागलेला आहे। त्यामुळे एक भाजपने क्लिअर केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेसाठी आता भाजप स्वबळावरती उतरणार आहे आणि विथ फुल फोर्स उतरणार आहे। त्यामुळे आजची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे हेच पाहावं लागेल की आता उद्धव ठाकरे करतात। आपण बघितलंय भाजपने वेळोवेळी नाही म्हटलं तरी असा स्पष्ट इशारा दिलेलाच होता, पण तरी प्रत्येक वेळी शिवसेनेची मग फरफट झाली आहे का? फरफट झालेली आहे शिवसेनेची। म्हणजे कितीही प्रयत्न केला उद्धव ठाकरेंनी हे सांगायचा की आम्ही भीक घेणार नाही, तरी मग भीक घेणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमच्याशी चर्चा केली नाही असं म्हणतात। दुसरीकडे राज्यामध्ये जे आहे ते आम्ही भीक घेणार नाही, हक्काचं द्या असं म्हणतात। भाजप त्यांना जे आहे ते 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री शिवाय पुढे द्यायला तयार नाही, मात्र शिवसेना अजूनही दुसऱ्या राज्यमंत्री पदासाठी प्रयत्न करते। मग एका ठिकाणी भीक घेणार नाही, आम्ही काही भिकारी नाही असं म्हणणं आणि आम्ही स्वाभिमानी आहोत असं म्हणणं, आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते आपल्याच नेत्यांबरोबर चर्चा करणं की कशा पद्धतीने दुसरं कॅबिनेट मंत्रीपद, दुसरं राज्यमंत्रीपद आपल्या वाट्याला येऊ शकतं किंवा भाजपकडून आपल्या कुठल्या फोन येईल ही अपेक्षा बाळगणं। त्यामुळे कुठेतरी शिवसेना अजूनही गोंधळलेली आहे, अजूनही कन्फ्युज्ड आहे। कारण भाजप त्यांना फारशी किंमत जी आहे ते केंद्रामध्ये देत नाही, राज्यामध्ये देत नाही, थोडीशी जी आहे ती अजूनही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांची एकमेकांची चर्चा होते। मात्र केंद्रीय पातळीवरती जी चर्चा व्हायची उद्धव ठाकरेंसोबत ती चर्चा पूर्णतः बंद आहे। कोणत्याही परिस्थितीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची चर्चा करत नाहीत। त्यामुळे शिवसेना जी आहे ती गोंधळलेली आहे की भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवरती जे आहे ते विश्वास ठेवून राज्यामध्ये राहावं की नक्की काय करावं। कारण अजूनही कोणत्याही परिस्थितीमध्ये फोन जो आहे तो नेत्यांकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फारसा चर्चेसारखा हा अजूनही भाजपच्या बाजूने गेलेला नाहीये।
खरंय मयंक, खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी। मातोश्रीवर तूर्तास एक महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे आपल्या सर्व प्रमुख नेत्यांसह चर्चा करत आहेत। मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी भूमिका शिवसेनेची काय असायला पाहिजे, काय नेमकी भूमिका घ्यायची, हा अर्थातच चर्चेचा विषय असणार आहे।